तर चालू मित्रांनो पाणी अजून घेतो वाड्यात ना किती न्यायचं म्हणलं तर न्यायचं का नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. तुमचं आज एका नवीन व्लॉग मध्ये खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आजच्या व्लॉग मध्ये मी रानात जाणार आहे कारण आमचे जळण तोडायचे. वाड्याच्या कडेला जळण आहे, तेवढं आणायचे घरी आणि अजून थोडीफार काम आहेत रानात, ते तुम्हाला सगळं मी दाखवणार आहे. तर चला आजचा व्लॉग सुरू करू. व्लॉग जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की रोज मी या चॅनलवरती व्लॉग टाकतो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर नक्की करा. तर चला आजचा व्लॉग सुरू करूया. मित्रांनो, आता दिदी, मी आणि आजी आम्ही तिघंजण आता रानात चाललोय स्कूटीवर बसून. हे बघा, तर चला जाऊया, मी तुम्हाला डायरेक्ट रानात गेल्यावरच भेटतो. मित्रांनो, आत्ता आपण आलोय रानात आणि बघू शकता तुम्ही चारी बाजूला रानाच्या एरियामध्ये आले. आता आपण डायरेक्ट वावरात जाणार आहे. वावरात गेले पुढचं काय करणार तुम्हाला मी लगेच सांगतो. तर मित्रांनो, आत्ता आपण आलोय रानात. हे बघा आमचं वावर इकडं, ह्या साईडला तुम्ही बघू शकता. सगळं नाही, फक्त हे मधले जे 4 वाफ आहेत ना तेवढे फक्त आपले. आणि ह्या त्याच्या पुढचं बघा, हे वाडा इकडे खाली तुम्हाला दाखवतो. हो, हे बघा वर वाडा. एवढं सगळं जळण पडले त्यामुळे तुम्हाला इकडे पाणी दिसत नसेल. आता हे सगळं जळण आहे ना आम्ही काढणार आहे. आणि इकडे एक आंब्याचं झाड पण आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. हा बघा, एक मिनिट. हे बघा मित्रांनो, हे बघा आंब्याचं झाड. त्याला पाणी पण द्यायचंय. आता इथे सगळी जरा घाणवेण काढणार, इथे स्वच्छ झाले एकदम. मग आपण बाकीचं पुढे सगळं करणार आहे. चला मग सुरू करू. तुम्ही बघू शकता किती काढले. धाप लागली एवढं काढून बघू. इकडे बघा मागे केवढं ओढले खाली. आता पाणी दिसते, दाखव बरं पाणी. आता वाड्यातलं सगळं पाणी दिसतंय खाली. आता बरं वाटतं काढलं. तर मित्रांनो, हे बघा, हे असं जळण वडत वडत रस्त्याला काढतोय. आता असं एक एक वडत न्यायचं, मग गाडीला बांधून तिथं वडत घरी न्यायचं. लय जात लागते. तर हे बघा मित्रांनो, तर जळण घेऊन रस्त्याला आलोय. आता इथं गाडीला इथं बांधणार आहे आणि ओढत ओढत घेऊन जाणार आहे. लय दम लागलाय. तर मित्रांनो बघा, आता इथं घरी घेऊन आलोय मी. सगळं टाकायचे, थोडं सगळं उचलायचं. हे बघा, इकडं असं बांधलंय, गाडी जुगाड केली एक. एवढं मोठं ओढत आणले सगळं. ते इथं असं टाकायचं, परत जायचं बघ आणायला अजूनही. अय हिंदवी, का काय हिंदवीला पण घ्या आपल्यावर आत्ता. येईल की, चल हिंदवी. हे ताणले राहिले कारण की लय कष्ट घेतात आज बऱ्याच दिवसानं. कारण की जवळजवळ महिना झाला असं रानातच गेलो नव्हतो. असं लय दिवसानं गेलो रान, त्यामुळे लय आता ताण लागली. मित्रांनो, इथं आता आंबा आहे. खाली बघ कुठे किती आहे, खाली बघ, खाली बघ, खाली बघ, पाया खाली बघा. मग आता इथनंच चाललंय, मग पाहून टाक. इथनंच चाललंय की. आता मित्रांनो, आंबा आहे. आंब्याला पाणी घालायची. लय दिवस पाणी घातलं ना. झाडाला पण हा, झाडाला कुठे 2 झाड? दोन पलीकडे के पर्यंत तिकडून जा ना खालनं. बघू इकडे पण.
मित्रांनो का हे एक आंब्याचं झाडी तिथे एक आंब्याचं झाडी किती भारी आले बघा झाडं. आता याला एवढं पाणी आलं घालाय कारण लई दिवस झालं पाणी घातलं नाही ना ते वाळतं वगैरे बरं. तर उन्हाळा पण आलाय म्हणलं आता पाणी बिणी घालावं चांगलं वस्तू इकडे चालू. मित्रांनो पाणी अजून घेते वाड्यात ना किती जवळ न्यायचं तर मित्रांनो रानाची सगळी कामं झालेत. आता घरी जायचं लय कंटाळा आलाय. जवळजवळ दुपारची वेळ जायचं व्हायला आली जेवलो नाही. तर मित्रांनो आता लय वेळ झाला ते कामाला बघा रानातनं आत्ताशी घरी आले. आता आंघोळ वगैरे करणार आणि मग जेवणार. एवढा कंटाळा आलाय ना गरम तासलं होते बेकार खतरनाकच. कारण काय कसं आहे ना लय दिवस झाले अशा रानात कामं केली नाहीत म्हणजे एकदम अशा काम केली ना कसं तरी होते. तर मित्रांनो आता मी जेवायला बसतोय. हे बघा सगळं जेवायला घेतलं इथं. आता सगळं वाटून बिटून झाले की जेवायला येणार आहे. आणि इकडे बघा हे माझे व्हिडिओ बघत बसलेत इकडं. त्यांना मी सांगितले माझे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पण सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आत्ता संध्याकाळची वेळ झाली आणि आता ब्लॉगमध्ये संपणारच आहे. मी शेवटचं तुम्हाला दाखवतो बघा. मी तर आता चिंचा फोडा घेतात. आजीनं मला एवढ्या चिंचा फोडायला लावलीत. चिंचा फोडून झाल्या की मग माझा आजचा दिवस संपला म्हणून समजायचे कारण की आज परत मला काय काय काम नसणारच आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब पण करा. मित्रांनो कमेंट्स भरपूर करा चॅनलवर कारण की तुम्ही जेवढ्या जास्त कमेंट्स कराल तेवढी माझी व्हिडिओ व्हायरल होण्याचे चान्सेस असतात. तर तुम्हाला असं वाटत असेल की आपली मराठी कोणतरी व्हिडिओ बनवते मराठीमध्ये आणि त्याच्या व्हिडिओ जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत तर प्लीज फक्त जास्तीत जास्त कमेंट करा जेणेकरून व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होऊ शकते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा.